मी प्रियांका सौरभ वायकर. मी पुण्याहून आली आहे. माझं माहेर गंगापूर आहे. मी आधी जनरल फिजिशियनला दाखवलेलं. माझं मान आणि हात दुखत होता. नंतर मग मी जनरल फिजिशियनचे काही पेन किलर्स वगैरे खाऊन थोडे दिवस मला काही बरं वाटलं नाही. नंतर मी ऑर्थोपेडिककडे एक ट्रीटमेंट चालू केली फॉर अ वीक. तर ते आठवडाभर काय मला आठवड्याभरानंतर तरीही स्टेरॉइड्स खाल्ल्यानंतरही मला पेन होतच होतं. मग इथे फ्रेंड्सकडनं कळालं की इथे एक न्यूरोथेरपिस्ट आहे. तर मी डॉक्टर महाजनकडे आले गंगापूरला आणि तिथे मी कपिंग थेरपी आणि मॅन्युअली ट्रॅक्शन्स घेतले सरांचे. तर विदिन 3 days मला बरं वाटायला लागलं आणि काही पेनकिलर्स न घेता किंवा काही स्टेरॉइड्स न घेता सरांकडे आफ्टर 7 days 7 थेरपीज घेतल्यानंतर मला आज एकदम व्यवस्थित वाटते. आणि असंच विदिन नेक्स्ट 15 days वगैरे सरांकडे असंच ट्रीटमेंट चालू राहील. सुरुवातीला काय वाटलं होतं तुम्हाला की अशा ट्रीटमेंटने म्हणजे रिझल्ट येईल किंवा न येईल असं? नाही, मी ऑलरेडी 15 days म्हणजे 8 आणि 8 जनरल फिजिशियनकडे 8 दिवस आणि नंतर ऑर्थोपेडिककडे 8 दिवस असे स्टेरॉइड्स घेतले होते. म्हणून मला एक ट्राय द्यावा वाटला की लेट्स सी की मॅन्युअल ट्रॅक्शनने आपल्याला काही इफेक्ट होतोय की नाही. आणि मग मला एकदम चांगलं वाटायला लागलं. 100% अंदाज म्हणून किती टक्के बरं वाटतंय आज? आज तर मला आय कॅन से की 75 to 80% बरं आहे. कारण की मी नॉर्मली जरी सिटिंग पोश्चरमध्ये बसले ना तरी मला पेन होत होतं. पण आज मला म्हणजे ह्या डिग्रीमध्ये जरी मी 45 मान फिरवली तर मला दुखत नाही आहे. या ट्रीटमेंटबद्दल काय सांगाल तुम्ही? ग्रॅज्युअली म्हणजे 2 days तर असं नॉर्मलच वाटतं. पण नंतर एक बॉडी थोडासा रिस्पॉन्स कमी देते आणि आफ्टर 4 ट्रीटमेंट्स चांगला रिस्पॉन्स द्यायला लागते. म्हणजे फर्स्ट 2 ट्रीटमेंट्समध्ये तुम्ही नाही सांगू शकत आहे. जेव्हा तुम्ही 7 to 8 थेरपीज द्याल त्याच्यानंतरच तुम्हाला रिझल्ट यायला सुरुवात होते. ओके, थँक्यू फॉर विजिट. थँक्यू सर.